ओबीसींचं नुकसान होणार नाही, 8 ते 10 दिवसात पुन्हा भेटून मार्ग काढू असं फडणवीस म्हणाले. फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांची प्रतिक्रिया. महायुतीच्या विजयात ओबीसींचंही पाठबळ असल्याचं फडणवीस म्हणाले. ओबीसींची नाराजी दूर करावी लागेल, तोडगा काढण्यासाठी फडणवीसांनी वेळ मागितला. भुजबळांची माहिती. आता जास्त काही सांगू शकत नाही, भाजपत जाणार काय प्रश्नावर भुजबळांची प्रतिक्रिया. नाराज छगन भुजबळांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. फडणवीसांच्या सागर बंगल्यावर भुजबळ आणि फडणवीसांकडे पाऊण तास चर्चा. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं भुजबळ नाराज. मंत्रिपद न मिळाल्यानं भुजबळ अस्वस्थ झालेत. फडणवीसांनी भुजबळांना पक्षात घ्यावं. फडणवीसांना भ्रष्टाचारी लोक चालतात. अंजली दमानिये यांचा हल्लाबोल. भुजबळ गृहमंत्रीपदासाठी प्रमुख दावेदार होते. भुजबळ निव्वळ राजकारणी नाही तर चळवळीचे कार्यकर्ते. भुजबळांची मास लीडर म्हणून ओळख. सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया. नवीन लोकांना संधी दिली तर काहींनी रोष व्यक्त केला. अजित पवारांचा छगन भुजबळ यांच्यावर निशाणा. तर लोकसभेत पाठवणार होते, तिथेही थांबवलं. तरुणपणाची व्याख्या नेमकी काय? छगन भुजबळ यांचा सवाल. मलिदा हवा असल्यानं पालकमंत्रीपदासाठी महायुतीत रस्सीखेच. काहींना गडचिरोलीचं पालकमंत्रीपद हवं असतं. संजय राऊतांचा सरकारवर निशाणा. राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावर. सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट घेणार. सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत झाला होता मृत्यू. विरोधक राजकारणासाठी सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांच्या भेटीला जात आहेत. राहुल गांधींच्या परभणी दौऱ्यावरून संजय शिरसाडांची टीका. आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. काल नवीन एसपींनी ग्रामस्थांची भेट घेतली. आरोपींना लवकरात लवकर अटक करू असं एसपींनी सांगितलं. सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांची माहिती. बीडचं पालकमंत्रीपद धनंजय मुंडेंना मिळालं तर देशमुखांना न्याय मिळेल. संतोष देशमुख हत्येप्रकरणी राऊतांचा सवाल. बारामतीत सकल मराठा समाजाच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवारांना निवेदन. मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी. काल 2 भाऊ एकत्र आले, याचा महाराष्ट्राला आनंद. ठाकरे कुटुंब एक, मात्र वैचारिक मतभेद. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी घेतलेला निर्णय महाराष्ट्राला मान्य असेल. राऊतांची प्रतिक्रिया. महाराष्ट्राचा चित्ररथ यंदा का नाही? शिंदेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना दालनात जाऊन प्रश्न विचारावा. दिल्लीच्या पथसंचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ नसल्यानं राऊतांचा निशाणा. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजनांमधील वाद लवकर संपेल. महाजनांनी मला मुलगी म्हणून सांभाळलं. जिल्ह्यातील विकासासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. रक्षा खडसे यांची प्रतिक्रिया. नागपूरला पालकमंत्री कोणीही द्या, पण निधी वाटप करताना भेदभाव करू नका. विरोधी पक्षातील आमदारांनाही सत्ताधाऱ्यांप्रमाणे निधी मिळावा. काँग्रेस आमदार विकास ठाकरेंची भावी पालकमंत्र्यांकडून अपेक्षा. आकाश फुंडकर यांची कामगार मंत्रीपदी वर्णी. वडिलांच्या समाधीचं दर्शन घेताना मंत्री आकाश फुंडकर भाऊक. दिवंगत पांडुरंग फुंडकरांच्या आठवणीने कुटुंबही भाऊक. वर्ध्यात राज्यमंत्री पंकज भोयर यांचा विविध संघटनांकडून नागरी सत्कार. मंत्री झाल्यानिमित्तानं भोयर यांचा सत्कार. उद्योगमंत्री उदय सामंतांनी धरला लग्नाच्या वरातीत ठेका. व्हिडिओ व्हायरल. ठाकरे गटाचे प्रतिस्पर्धी बाळ मानेंच्या मुलाच्या साखरपुड्यालाही लावली हजेरी. जामनेरमध्ये मंत्री गिरीश महाजनांचं जोरदार स्वागत. हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत स्वागत. कल्याण पूर्वेतील महेश गायकवाडांची शिवसेनेत घरवापसी होणार. कल्याणमध्ये चर्चा. कल्याण महोत्सवाच्या बॅनर आणि कमानीवर शिंदेंचे फोटो. महेश गायकवाडांकडून कल्याण महोत्सवाचं आयोजन. ओबीसी आरक्षणाच्या मंडल आयोगाला विरोध करणाऱ्या भाजपत छगन भुजबळ यांनी जाऊ नये. सचिन खरात यांची प्रतिक्रिया. पूजा खेडकर यांनी औरंगाबाद खंडपीठातील याचिका मागे घेतली. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सुनावणी प्रकरणाची याचिका. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सुनावणी हस्तांतरित करण्याची मागणी केली होती. अहिल्यानगरात पुणतांबा गावातील मंदिरात तोडफोड केल्यानं गावकऱ्यांचं आंदोलन. तोडफोड करणाऱ्याचा शोध घेण्याची मागणी. अहिल्यानगरच्या पुणतांबा गावात मंदिरात तोडफोड. घटनेच्या निषेधार्थ पुणतांबा गाव कडकडीत बंद. गावकऱ्यांनी श्रीरामपूर कोपरगाव महामार्ग अडवला. शहापूरच्या गोळीबार घटनेचा अजून एक सीसीटीव्ही समोर. सांगलीत बेदाणा प्रोसेसिंग युनिट प्रकल्प उभारण्याच्या नावाखाली बँकेची 2 कोटींची फसवणूक. संशयित सांगलीसह सोलापूर जिल्ह्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
कंत्राटी कर्मचाऱ्यांनी हडपले क्रीडा संकुलाचे 21 कोटी रुपये. खोटी कागदपत्र जोडून सरकारी रक्कम स्वतःच्या खात्यात केली वळती. छत्रपती संभाजीनगरच्या क्रीडा संकुलातला प्रकार. बीआरटी मार्गातून जाणाऱ्या 40,000 वाहनांवर कारवाई. 4.25 कोटींचा दंड वसूल. वाहतूक पोलिसांची कारवाई. अमरावती जिल्ह्यातील मोर्शीत रेती तस्करी करणारे 60 डंपर जप्त. विनापरवाना वाहतूक होत असल्यानं कारवाई. पोलिसांची महसूल विभागासह कारवाई.